पापा पाप कर्म पाप पापात्मा हे म्हणजे मी हे म्हणत नाही का म्हणत नाही त्याचं कारण मी कधी पाप केलंच नाही जर म्हणायचं कामच नाही मुद्दा असा आहे माणसं देवळामध्ये शांत असतात त्याचं कारण ही अपराधीपणाची भावना आहे आणि अपराध हा आहे पण दुसरी गोष्ट आहे की देवळात तो जातो मला तरी वाटतं तो भक्त नाही काय चांगलं लक्षात द्या अहो चिंतन करताना खूप काही वेगळं आहे आणि आपल्याकडे त्याचा वापर वेगळा आहे मला तरी असं वाटतं खऱ्या अर्थानं शास्त्रीय दृष्ट्या जर माणसं देवाच्या दर्शनाला जात असतील तर ते भक्त नाही आहेत त्याला फारसं काय म्हणावं लागेल त्याला माणसं म्हणावं लागेल त्याला भक्त नाही म्हणता येणार का अवघड भक्त असतो ज्ञानेश्वर महाराजांमध्ये न करिता पांडवा भजन राहणे त्याच्याकडे देव येत असतो काय त्याच्याकडे देव येत असतो त्याच्या पाठीमागं देव पडत असतो त्याला भक्त म्हणत जाव आता तुम्ही जर देवाच्या पाठीमागं लागले देवाला जर तुमचा कंटाळा आला आणि तुम्हाला पोराला कंटाळले देव तुझं पाहणार आहे का तुम्ही त्या लायकीचे नाहीये खऱ्या भक्ताचं लक्षण आहे म्हणून तुकाराम मध्ये देव दया जवळी वसे देव त्याच्या जवळ राहतो देव त्याच्या घरी येतो तो भोगाची बही चला पुढे नामा याचे पाठी चाले केशिराज चला पुढे सावता माळ्यात रुपून आले चला याच्याही पुढे जनाबाई संगम त्याला त्याच्याही पुढे सदन काठिया बिलकुलागे आता किती खाली आहे त्याच्यानं हे कशाचं लक्षण आहे अहो तुम्ही 2 माळी नाही 3 माळी घाला भेंडी लोक नाही की पाया लोक घाला तुमच्या अंतःकरणातले जर भेद गेले नसतील तुमच्या अंतःकरणातली माया चिंता जर संपली नसेल तर देवाला सुद्धा तुमचा कंटाळा आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी हे सांगत होतो की जिथं देव आला देवानं तरी काय यावं कुठं वजनी पुढं गोकुळात देव म्हणतो प्रार्थना करतो देव अरे बाबा तुम्ही मला काय करा नंदाच्या घराला मजले गोकुळाला घरी नेऊन झाला तिथं देवाला प्रवेश होऊन केला कुठं कोण सांगतंय देव